कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज माझा पायच निघणं झालं। नाही नाही, आता मी आलीच आहे ना इथं, तर मीटिंग करूनच जाणार। मीच करणार मीटिंग। मोतीमा, अमोल बाळा, अरे झाला तुझा क्लास? हो मोतीमा। मोतीमा, पण तू अजून गेली का नाही? अरे अमोल बाळा, सकाळी तुझी माँ जाताना मला म्हणाली होती की तिला ऑफिसमध्ये आज खूप काम आहे, त्यामुळे तिला कदाचित नाही जमणार यायला आज। अगं तू नको काळजी करू, माँ म्हणले ना की ती येईल, मग ते नक्की येणार। अमोल बाळा, तुला माहिती आहे ना तुझ्या माला किती काम असतं बरं, आणि आपण नाही ना अख्खा जिल्हा सांभाळते, मग तिला असं किती वेळ मिळत असेल सांग बरं। आणि कधी कधी तर तिला तुझ्यासाठी पण वेळ मिळत नाही। तुझ्या माला यायला जमलं नाही ना तर तू तिच्यावर चिडू नकोस, हा? समजून घ्या बाळा। ठीक आहे मोतीमा, पण मग माझी मीटिंग? अरे मी थांबले ना त्यासाठी, माँ नसली म्हणून काय झालं? तुझी मोठी माँ आहे ना, चल आपण जाऊयात। हा ठीक आहे, चला। सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आज या मीटिंगमध्ये आमचे विद्यार्थी आणि आपल्या पाल्यांच्या प्रगतीबद्दल आपण बोलणार आहोत। या मीटिंगमध्ये आम्हाला देखील पालकांकडून शाळेत काही सुधारणा करता येत आहे का हे समजून घ्यायचे आहे। सर्व विद्यार्थ्यांचे पालक आलेत ना? टीचर, टीचर, ही माझी मोतीमा आहे, आज हीच मीटिंगला असेल। मॅडम, अमोलच्या आईवडिलांना थोडं काम आहे, त्यामुळे त्यांना आज नाही येता येणार। मी थांबले तर चालेल का? ओके, काहीच हरकत नाही, बसून घ्या तुम्ही। आई शपथ, 12 वाजून गेले, मीटिंग 12ला होती। अबे तू अर्जुन, थोडा उशीर झाला रे। अगं पण मला वाटलं होतं तू अमोलला बोलल्याप्रमाणे वेळेत पोहोचशील शाळेत। अरे नाही, मी माझी मीटिंग सुरू होती ना, ती पटकन उरकली आणि धावपळ करत इथे आले, तरी 15-20 मिनिटं उशीर झालाच। तुला अमोलची बिलकुल काळजी नाही अर्जुन, मी मुद्दाम नाही केलंय। पण त्याने किती फरक पडतो? आता सगळ्यांचे पालक आले असतील तिकडे, अमोल एकटा बसला असेल। अर्जुन, अरे मी तुला फोन करून सांगितलं होतं ना तू पुढे हो म्हणून, मी आले। अगं पण मला वाटलं की तू बोलल्याप्रमाणे वेळेत पोहोचशील इथं, मी विसरलो होतो ना, तुला कामापुढे दुसरं काही दिसतच नाही। अर्जुन, मीटिंग सुरू झाली असेल, आता काळजी दाखवायची गरज नाही, कळलं? अरे तू उठसूट भांडायला का लागतोस रे? मी भांडायला लागतो? मला हौस आहे का भांडायची? स्वतःचं वागणं बघा ती। अर्जुन ऐक ना, आपण आधीच उशीर आलो, मीटिंग कधीच सुरू झाली असेल, जाऊया का? चला। आपली मीटिंग आज इथे संपली असली तरी आम्ही तुम्हा सर्वांना एक सरप्राईज देणार आहे। झालं, जरा लवकर आली असतीस ना तर अमोल बरोबर तुला बसता आलं असतं या मीटिंगला। अर्जुन, अरे कालच्या ट्रिपमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तप्रिय वातावरण निर्माण केले होते, आणि म्हणूनच मुलांना अशा गोष्टींची माहिती होण्यासाठी आपण आणखीन ट्रिप अरेंज करणार आहोत। टीचर, आपली शाळा मुलांच्या प्रगतीसाठी जे काय करते ना ते कौतुक करण्यासारखे। अगदी बरोबर आहे तुमचं। अमोल आणि अमोलचे पालक, तुम्ही जरा पुढे येता का? कालच्या ट्रिपमध्ये सर्व मुलांना आपण पर्यावरणाचे महत्त्व समजून दिले आणि एका नवीन प्रकल्पाला खास भेट देखील दिली, आणि सर्व मुलांनी खूप इच्छेने त्यात भाग घेतला। आणि ह्या विद्यार्थ्यांनी ह्या संपूर्ण ट्रिपचा संक्षिप्त स्वरूपात निबंध लिहिला आहे। यात त्याने संपूर्ण ट्रिपची माहिती लिहिली आहे। आपण सर्वांनी देखील अशाच प्रकारे काहीतरी वेगळं करून आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे। अमोलच्या लिखाणात त्याच्या मराठी भाषेतलं प्रभुत्व आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत। अमोलच्या आईने
त्याच्यावर जे संस्कार केले आहेत त्यासाठी खरंच त्यांना मानलं पाहिजे. अमोलने मराठी भाषा शिकत शिकत बाकीचाही अभ्यास खूप छान पद्धतीने केला आहे आणि ते फक्त त्याच्या जागरूक पालकांमुळे शक्य झाले आहे. आणि म्हणूनच अमोलच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. बापू मलाच कंपनीत लय कंटाळा आलाय. मी उद्या काय आम्हाला लवकर उठत नसतो बरं का. ए दिप्या, असलं काय नाही बरं का. आम्ही पण दोघांनी मगाशी बागेतलंही काम केलंय. आम्ही उठणारे व्यायामाला, तुला व्यायामाला उठलंच पाहिजे. अहो बापू, त्यांना कारणच लागतं ना व्यायाम टाळायला. काही म्हणा, पण हे अमोलनं व्यायामाचं सुरू केलंय ना, ते खूप छान आहे या ठिकाणी. अहो पण जरा उशिरा असतं तर बरं झालं असतं की. अहो एवढे सकाळी उठणं अवघड होतंय हो. हो का? अहो नाही नाही, तुम्ही झोपा. तुम्ही काही काळजी करू नका. छोटे सरकार तुम्हाला त्यांच्या पद्धतीने बरोबर उठवतील. तुझं काय जरा काय बस की. कदम, रुपाली वहिनी आलेत का? नाही, लय उशीर झाला, घरात बी दिसली नाही ती. अहो अर्जुन दादा, रुपाली ताई छोटे सरकारांना त्यांच्या शाळेत सोडायला गेल्या होत्या, पण अजून आलेल्या नाही आहेत त्या. काय मोना, अगं अमोलची व्हॅन होती ना? अरे दिप्या, व्हॅन असती की, पण रुपालींना शाळा बघायची होती अमोलची, म्हणून त्या गेल्या. एवढा वेळ तिकडे काय करतात काय माहिती. मी सांगतो बापू, आज दुपारी आप्पी आणि मी अमोलच्या शाळेत मीटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी आमच्या आधी आमच्या जागी रुपाली वहिनी मीटिंगसाठी हजर होते. काय? अरे मी तिला सकाळी सांगितलं होतं की जरा अमोलला मोकळीक दे म्हणून. विनय काका, ती अमोलला सोडायला शाळेत गेली असेल आणि तिथं मीटिंगचं समजलं असेल. त्यात अपर्णा नाही म्हटल्यावर कदाचित तिनं मीटिंग जॉईन केली असेल ना. कदम, मला काही गोष्टी पटत नाहीत बरं का. हो पण अर्जुन दादा, ही फार मोठी गोष्ट नाहीये ना. अमोल, अमोल, अरे आपे काय ग, उशीर झाला तुलाच? हो, अरे जरा कामाचा लोड आहे ना सध्या, आणि तासभरमध्ये अमोलच्या शाळेत गेला, म्हणून मग मीच थोडा वेळ जास्त ऑफिसमध्ये थांबले. हो का? मग झालं का काम व्यवस्थित? आणि हो, त्या लहान मुलीची जी केस सुरू होती तो आरोपी सापडलाय. या कामात यश आलं म्हणायचं. आणि आता त्या आरोपीला जेवढी जास्त शिक्षा होईल तेवढी जास्त मी करणारच, आणि त्या मुलीला न्याय मिळवून देणार. वा दिदे, मला पण हेच वाटत होतं बघ. आणि मला माहित होतं तू या माणसांना असं सहजासहजी नाही सोडणार. होय दिप्या, असल्या नराधामांना शिक्षा झालीच पाहिजे रे. हो बापू, मला या कामाचं कौतुकच आहे. आपे, तुला आज अमोलच्या शाळेत मीटिंगला यायला उशीर का झाला ग? अरे अर्जुन, सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होती ना माझी, आणि ती मीटिंग अशी अर्धवट सोडून कसं निघणार. तरी शेवटच्या मुद्द्यापर्यंत मीटिंग नेली आणि मग पटकन धावपळ करत तिथून निघाले. तरी मला 15 मिनिटं उशीर झाला तो झाला. नाही ते काय का असं ना, पण तू तिथे वेळेत आली नाहीस हे तर खरं आहे ना. अर्जुन, अर्जा, अरे होय की, पण तू तिला असं धारेवर का धरतोयस? अरे तिचं काम होतं, सांगितलं ना तिनं. नाही बरोबर आहे कदम, काम करत होती मान्य आहे की मला, पण त्यामुळे अमोलला आज त्याच्या आई बरोबर मीटिंगला हजर राहता आलं नाही ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.